अमरावतीत नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची वेळ आली आहे। नागपूर मार्गावरील वडगाव मोहोरे गावाजवळ स्टोन क्रेशरमुळे उडणाऱ्या धुळीने नागरिकांचे आयुष्य अक्षरशः धुळीत मिळाले आहे। तक्रारी करूनही प्रशासन झोपेतच आहे का? ही आहे नागपूर मार्गावरील वडगाव मोहोरे परिसर, जिथे विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या स्टोन क्रेशरने स्थानिकांचे जगणे असह्य केले आहे। गेल्या 3 महिन्यांपासून या भागात धुळीचे साम्राज्य पसरले आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत धुळीचे ढग उडतात आणि हीच धूळ नागरिकांच्या श्वासात, घरात आणि आयुष्यात शिरते आहे। विद्यार्थी शाळेत जाताना त्रस्त, महिला घराबाहेर पडताना त्रस्त आणि रोजंदारी करणारे कामगारही या धुळीमुळे हैराण झाले आहेत। नागरिकांचा आरोप आहे की यामुळे श्वसनाचे आजार वाढलेत, डोळ्यांची जळजळ वाढली आणि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे। सगळ्यात धक्कादायक म्हणजे या समस्येबाबत प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली, पाठपुरावा करण्यात आला, परंतु कारवाई मात्र शून्य। आता नागरिकांनी थेट इशारा दिला आहे। आता सहनशक्ती संपली आहे। नागरिकांनी सांगितले आहे की जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर स्टोन क्रेशरची धूळ गोळा करून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल। गरज पडली तर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। माझ्यासोबत आहेत दादा, नाव काय आपलं? अक्षय चव्हाण आणि हरीशदादा मिश्रा। अच्छा, काय समस्या काय नेमकी तुमची? आपल्याकडे कागदपत्र दिसतात, निवेदन दिसतात, काय सविस्तर सांगणार? 18/2ला पालकमंत्र्यांचा संकल्प मेळावा झाला होता। त्यामध्ये आम्ही निवेदन दिलं होतं की या धुळीपासून आम्हाला मुक्तता द्यावी। त्यानंतर कुठलेही पाठपुरावा झाल्यामुळे आम्ही 25/3ला आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाला उपविभागाधिकारी भटकर साहेब आले होते। त्यांनी ते आंदोलनाच्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही पूर्णतः हे बंद करू। प्रदूषण विभागाचे साहेब आले होते, त्यांनी सांगितलं की आमच्या जे नियम अटी आहेत यामध्ये टोन क्रेशर RMC प्लांट बसत नाहीत। यांनी आमच्या नियमाचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे त्यांना बंदीचे प्रस्ताव आम्ही मुंबईला पाठवू। प्रदूषण विभागाने बंदीचे प्रस्ताव मुंबईला पाठवले, पण महसूल विभाग, तहसील विभागाने कुठलेही पाऊल आजपर्यंत उचलले नाही। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना सदर प्रकरण लक्षात आणून देण्याकरिता इथे आलेलो आहेत। आणि संपूर्ण हा प्रकार जो चालू आहे, आम्ही तहसीलला गेलो की लुटूपुटूचे पत्र काढतात आणि चुकीचे पत्र काढतात। तुमच्याकडे एक महसूल खात्याचं सुद्धा आपलं खात्याचं पत्र आहे महसूल विभागाचं, त्यात काय मेन्शन केलेलं आहे? जिल्हा खनिजकरणाच्या पत्रामध्ये काय सांगितलं आहे तहसील कार्यालयाने की रस्त्याच्या कामामुळे तिथे धूळ होत आहेत। मुळता पाहता रस्त्याचा हा विषय नाही, हा विषय RMC प्लॅनचा आणि स्टोन क्रेशरचा आहे। दुसरं पत्र काढलं आहे त्यांनी भूमी अभिलेखचं। भूमी अभिलेखचं काम असतं मोजणी करणे। यांनी भूमी अभिलेखच्या पत्रात सांगितलं की आंदोलनकर्त्याची मागणी आहे टोन क्रेशर बंद करावी, तर तुम्ही टोन क्रेशर बंद करून टाका। आता भूमी अभिलेख बंद करू शकतात का टोन क्रेशर? असे उडवडीचे पत्र काढून आम्हाला इथे थांबवण्याचा प्रयत्न करतात। याचं म्हणजे अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर हे स्टोन क्रेशर चालत आहे का, असं आम्हाला कुठेतरी संशयास्पद वागणूक वाटत आहे। आता आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आलात, खनिकरण विभागाला भेटणार आहात, तर काय त्यांच्याकडून काय मागणी आहे आपली? खनिकरण विभागाला मी याच्या आधी मागल्या आठवड्यात येऊन गेलो होतो। आम्ही हेच सर्व माहिती खनिकरण विभागाला स्वतःच्या हाताने दिली होती। तहसील कार्यालयापासून पैदल येते की झोपत येते तोच कागद समजत नाही। 25/3पासून अजूनही एकही कागद तहसील कार्यालयापासून खनिकर्ममध्ये आले नाही। आम्ही स्वतःने कागद आणून दिलेले आहेत। मागच्या आठवड्यात परत पाठपुराव्यासाठी आलं की तुम्ही काय अहवाल काढला, यासाठी आम्ही इथे आलो आहे। आता आपण वारंवार हे प्रयत्न करत आहात, आपण आंदोलने केलीत आणि सगळे जे काही उपाय संविधानात्मक हे असतील सगळे आपण वापर केला। आता जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर याच्या पुढे आपली काय भूमिका राहील? न्याय मिळाला नाही तर संबंधित जे अधिकारी आहेत, जे कार्यालय या संबंधात आहे स्टोन क्रेशर संबंधित, जो त्रास आम्ही 20-25 वर्षापासून आमचे शाळकरी मुलं, रोजगारातली महिला, घरात राहणारे कुटुंब भोगत आहेत, तोच धुळीचा त्रास, तीच धूळ, तीच राग घेऊन आम्ही यांच्या कार्यालयात येऊन ठिय्या आंदोलन करू। जो त्रास आम्ही भोगतोय तो त्रास यांना भोगू। विकास आणि नागरिकांचे आरोग्य यामध्ये समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। मात्र वडगाव मोहोरे येथील नागरिकांना न्याय कधी मिळणार आणि या धुळीच्या त्रासातून दिलासा कधी मिळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे।